रामकृष्ण हरी माऊली। तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आता आपण उपस्थित आहोत आणि उद्या वैष्णवांच्या सगळ्या सोहळ्याला उद्या हा सोहळा पूर्ण होईल, ही वारी उद्या पूर्ण होईल। आषाढी एकादशी उद्या आहे, पण त्याच आषाढी एकादशीसाठी किती तयारी केली आहे, मंदिरात काय काय सजावट केली आहे ते दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न। काय सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या फुलांनी हे मंदिर सजवण्यात आलं आहे। लाखो वैष्णव, लाखो वारकरी भक्त उद्या आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेतील आणि त्याच वैष्णवांसाठी जे इतक्या दिवसापासून चालत आलेले आहेत, ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता जे वैष्णव भक्त चालत आता पंढरपुरात आलेले आहेत आणि विठुरायांचं ते लवकरच दर्शन घेणार आहेत, त्याच वारकरी भक्तांसाठी इतकी ही मंदिराची उत्कृष्ट अशी सजावट इथे करण्यात आलेली आहे। पांडुरंगाचं मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलं आहे। वरही तुम्ही बघू शकता अतिशय वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत, झेंडूची फुलं आहेत आणि त्यासुद्धा झेंडूच्या फुलांमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं वापरण्यात आलेली आहेत। अशा पद्धतीने अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। रात्री आकर्षक रोषणाई देखील करण्यात येईल। फुलांचं वेगवेगळे डिझाईन्स देखील इथे बनवण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो हे फुलपाखरूचं अतिशय सुंदर असं प्रतिकृती फुलांच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे आणि वर आणखी एक प्रतिकृती फुलांची जी आहे ती लावण्यात आलेली आहे। तर मंदिरात आपण बघू शकतो अजूनही ही सजावट सुरूच आहे, अजूनही रात्रीपर्यंत सजावट सुरूच राहील। जवळपास 11-10:30च्या दरम्यान ही सगळी सजावट पूर्ण होईल आणि हे मंदिर अतिशय सुंदर आणि असं फुलांनी गजबजलेलं, फुलांनी दरवळलेलं असं दिसेल। पण आत्ताही फुलांची बरीच सजावट झालेली आहे। आपल्यासोबत अनेक इथे लोक आहेत, सेवेकरी आहेत जे फुलांची सजावट करतायत। मावशी काय सांगाल, आता उद्या आषाढी एकादशी आहे, इतकी सुंदर इथे फुलांची सजावट झालेली आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना। हो, आम्ही दररोज सेवा करतो तिथे येऊन शनी। हे फुलाचं सजिलेलं झाडीतो, हे करतो, कचरा भरतो सगळा, हां हे सगळी सेवा करतो। 3 रोज झालं आज इथं मंदिरात येऊन शनी। हां, पंढरपूरच्याच आहेत का तुम्ही? हां नाही, आम्ही तिकडे जालना जिल्ह्याचे। हां, इथं आलो सेवा करायला। हां हां, हे कचरा भरितो, नेऊन टाकतो तिकडं, हे करतो सरी पाच पूस लगे पुसून घेतो, हे करतो सगळं। सगळ्या 9-10 जणी महिला आहेत, आता पुरुष आहेत, काही 50 जण लोक आहेत आम्ही। कसं वाटतंय इतक्या लांबून जालना जिल्ह्यातून आले सेवा करायला? येतो तर आम्ही सेवा करायला, पुन्हा काही घेत नाहीत कोणाचं, काही कोणाचं घेत नाही, काय नाही, आम्ही आमचंच पदरचं घेतो, हे करतो। तर जालना जिल्ह्यातूनही अनेक महिला पुरुष देखील आलेले आहेत सेवेसाठी, पंढरपुरात ते आलेले आहेत। मावशी कसं वाटतं इथे येऊन? छान वाटतंय, छान वाटतंय। हो, तुम्ही एकदमच विठ्ठलाच्या समोर असता, इतकं भाग्य कोणाचं नाहीये? नाही ना, सेवा करतो आम्ही मनापासून आणि सुका म्हणजे स्वतः येऊन करतो सेवा। पहिली माऊलीची सेवा करतो वर्षभर आळंदीत आणि नंतर पांडुरंगाची 5 दिवस करतो असं। हो, खूप छान, अतिशय वेगवेगळ्या ठिकाणाहून महिला आलेल्या आहेत, या माऊली आलेल्या आहेत आणि त्या सेवेसाठी 5 दिवस 10 दिवस जसं जमेल तशी सेवा देत आहेत आणि अशा पद्धतीने हा वैष्णवांचा सोहळा आता उद्या संपन्न होईल। इतक्या दिवसांची जी प्रतीक्षा होती ती उद्या पूर्ण होईल आणि पांडुरंगाच्या चरणी जेव्हा ते मस्तक ठेवतील तेव्हा जे ऊन वारा पाऊस त्यांनी पाटेमध्ये येताना ज्याचा त्रास सहन केला आहे आणि फक्त पांडुरंगाचा जयघोष करून ते पंढरपुरात आलेले आहेत, ते सगळं त्यांचं सफल होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।